श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत, हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, बऱ्याच जणांच्या घरामध्ये असे आढळून येते की त्यांच्या घरामध्ये सतत वादावाद होते. छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं सुरुवात होतात आणि त्याचं रूपांतर मोठ्या भांडणांमध्ये होते. नवरा व्यवस्थित वागत नाही. बाहेर इतर लोकांशी तो खूप चांगला वागतो, परंतु घरात आल्यावर तो अचानकपणे चिडचिड करू लागतो. तसेच मुलं हट्टीपणा करतात. मुलं कोणाचं ऐकत नाहीत, उद्धटपणाने बोलतात. जर आपल्या घरामध्ये सतत कटकटी, वादावाद होत असतील तर मुलं तेच बघत राहतात आणि मुलंसुद्धा तसंच वागायला सुरुवात करतात आणि म्हणून मुलं हट्टी बनतात आणि उद्धटपणे वागायला सुरुवात करतात. आणि म्हणून बऱ्याच स्त्रियांना प्रश्न पडतो की माझ्या घरात जे वातावरण आहे ते सर्व कसं ठीक होईल, यातून बाहेर कसं पडता येईल, घरामध्ये सुख शांती कशी टिकून राहील, असा प्रश्न बऱ्याच स्त्रियांना पडत असतो किंवा घरातील पुरुषांनासुद्धा हा प्रश्न सतावत असतो. आणि यानंतर आपण आपल्या घरातील अडचणी दूर करण्यासाठी या व्यक्तीकडे जा, त्या व्यक्तीकडे जा, या ब्राह्मणाला विचार, त्या ज्योतिषाकडे जा, असं करत असतो. ज्योतिषाकडे गेल्यानंतर ज्योतिष आपल्याला काही वस्तू घ्यायला सांगत असतात आणि त्या वस्तू आपण घरामध्ये आणतो, परंतु त्या वस्तूंचा कोणताही फरक घरामध्ये पडत नाही. आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या सुरूच राहतात आणि त्या कुठेही संपायचं नाव घेत नाहीत आणि यामध्ये आपले वेळ आणि आपला पैसा देखील वाया जातो. परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 1 रुपयाही खर्च करण्याची गरज नाही. हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरात केला तर फक्त 3 दिवसात घरातील वातावरण ठीक होण्यास मदत होईल. तर असा कोणता उपाय करायचा आहे, अशी कोणती प्रभावी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये मी जो उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो तुम्ही जर आपल्या घरात केला तर तुमच्या घरामध्ये जे काही प्रॉब्लेम चालले आहेत ते अगदी 3 दिवसात कमी होण्यास मदत होईल. घरामध्ये पवित्र वातावरण निर्माण होईल. तुमच्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी होती ती निघून जाईल. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असेल, नकारात्मकता असेल तर घरातील स्त्रियांची घरकाम करण्याची इच्छा होत नाही. घरातील पुरुष जे असतात त्यांना देखील घरात थांबावंसं वाटत नाही. आपलेच घर असून आपल्या घरामध्ये आपलं मन लागत नाही. ही जी काही वाईट भावना आहे तुमची तीसुद्धा या उपायामुळे निघून जाईल. ही सेवा केल्यामुळे तुमचं मन तुमच्या स्वतःच्या घरामध्ये लागेल. तुमची मुलं जो काही हट्टीपणा करत होती किंवा उद्धटपणाने बोलत होती, मुलांना वाईट व्यसन लागलेले होते, तर ते सुद्धा फक्त 3 दिवसात कमी होईल. घरामध्ये लक्ष्मी वास करेल. तुमच्या घरामध्ये पैशाची आर्थिक अडचणी असतील तर त्यासुद्धा या उपायाने दूर होतील. जर तुमचा नवरा तुमचं ऐकत नसेल तर हा उपाय केल्याने किंवा ही सेवा केल्याने नवरा देखील तुमचं ऐकू लागेल. मुलंसुद्धा तुमच्या मनाप्रमाणे वागू लागतील. तुमच्या नवऱ्याला एखादं वाईट व्यसन किंवा सवय असेल तर तीसुद्धा निघून जाईल. घरामध्ये सर्व काही चांगलं व्हायला सुरुवात होईल. व्हिडिओमध्ये मी जी सेवा तुम्हाला सांगणार आहे
ती सेवा तुम्हाला फक्त भक्तिभावाने आणि अगदी मनापासून करायची आहे. फक्त 21 दिवस ही 10 मिनिटांची सेवा तर ती तुम्हाला करायची आहे. किंवा तुम्ही याला एक उपाय असं देखील समजू शकता किंवा सेवा म्हटलं तरीसुद्धा चालेल. फक्त स्वच्छ मनाने, निर्मळ मनाने, भक्तिभावाने ही सेवा तुम्हाला करायची आहे. बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा वेळ जो आहे इतर कारणांसाठी वापरत असतो. तसे की बघा, जर आपण मोबाईल हातामध्ये घेतला, मोबाईल बघायला लागलो की 1-2 तास कसे निघून जातात हे सुद्धा आपल्याला कळत नाही. किंवा एखाद्या व्यक्तीसोबत आपण बोलत बसलो आहोत तरी सहज 1-1.5 तास निघून जातो, याचा देखील विचार आपल्या लक्षात येत नाही. परंतु हा जर वेळ आपण सेवेसाठी वापरला तर सेवेसाठी आपण दिवसातून 1 तास जरी वेळ काढला तरी या सेवेचं आपल्याला खूप जास्त आणि मोठ्या प्रमाणावर असं पुण्यफल प्राप्त होतं. त्यानंतर बघा, जर आपल्या घरामध्ये कटकटी होत असतील, नवरा चिडचिड करत असतील, मुलं हट्टीपणा करत असतील, ऐकत नाहीत, घरकाम करण्याची आपल्याला इच्छा होत नाही, घरात पैसा टिकत नसेल, घरात कर्ज वाढत असेल, तर तुम्हाला सर्वप्रथम दत्तगुरूंना शरण जायचं आहे. कारण हे पहा, गुरुशिवाय पर्याय नाही, गुरुशिवाय मोक्ष नाही. आणि म्हणूनच तुम्ही सर्वप्रथम दत्त महाराजांची सेवा करा. जर तुम्ही अजूनही दत्त सेवेमध्ये नसाल किंवा स्वामी सेवेमध्ये नसाल तर तुम्ही त्या सेवेमध्ये या. जेव्हा तुम्ही या सेवेमध्ये याल तेव्हा तुमचं आयुष्य कसं बदलतं याचा स्वतः तुम्ही अनुभव घ्या. तुम्ही कोणतीही पूजा करू नका किंवा कोणतंही होम हवन करू नका. कुठलीही जादुई वस्तू घरामध्ये आणू नका. तुम्ही फक्त दत्तगुरूंचं नामस्मरण करायला सुरुवात करा. ही सेवा तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसूनही करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये अगदी जिथे शांतता असते तिथे बसून तुम्ही ही सेवा केली तरीसुद्धा चालेल. ही सेवा करण्यासाठी तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत. एक आसन घ्यायचं आहे, त्यावरती आपण बसायचं आहे. 2 अगरबत्ती प्रज्वलित करायच्या आहेत. 1 ग्लास भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. तो ग्लास आपल्या समोर ठेवायचा. यानंतर तुम्हाला त्या ग्लासमधील पाण्याकडे बघून श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे. जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करणार आहे तेव्हा मनामध्ये इतर कुठलेही विचार करायचा नाही. फक्त गुरूंचं नामस्मरण करत तुम्हाला जोपर्यंत या 2 अगरबत्त्या जळत आहेत तोपर्यंत या मंत्राचं पठण करायचं आहे. त्या पाण्याकडे पाहून तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे. जेव्हा या 2 अगरबत्त्या संपतील तेव्हा या अगरबत्तीची थोडीशी विभूती त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि ते पाणी जे आहे ते आपल्या घरामधील पिण्याचा पाण्याचा माठ असेल किंवा हंडा असेल त्यामध्ये तुम्हाला ते टाकायचं आहे. किंवा सायंकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळेस तुमच्या घरातील सर्व सदस्य एकत्र जेवायला बसतात तेव्हा पिण्यासाठी आपण जे पाणी घेतो त्यामध्ये तुम्ही हे पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल. जर तुम्ही ही सेवा करायला सुरू केली तर फक्त आणि फक्त 3 दिवसात तुमच्या घरामध्ये खूप चांगले सकारात्मक बदल घडून येतील. घरामध्ये जे काही वाद होत होते, ज्या काही अडचणी होत्या तर त्या नक्कीच दूर होतील. आणि जर तुम्ही अगदीच मनोभावे भक्तिभावाने ही सेवा पहिल्याच दिवशी केली तर याचा अनुभव तुम्हाला पहिल्याच दिवशी येईल. तुमच्या घरात ज्या काही अडचणी होत्या त्या 100% दूर होतील. तुमच्या कुटुंबामध्ये जे काही सदस्य आहेत ज्यांच्यामुळे तुम्हाला खूप चांगला बदल घडून आलेला दिसून येईल. तसेच दररोज संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये दिवा लावलाच पाहिजे. तसेच आपल्या अंगणातील तुळशीसमोर देखील दिवा लावलाच पाहिजे. आपण जेव्हा देवाजवळ दिवा लावतो
त्यावेळेस आपल्या घरामध्ये जे काही देवी देवता आहेत ते प्रसन्न होतात आणि यामुळे सुद्धा आपल्या घरातील अडचणी दूर व्हायला सुरुवात होते. तसेच दररोज संध्याकाळी तुमच्या देवघरासमोर तुम्ही 11 वेळा किंवा 3 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे. जेव्हा तुम्ही हा तारक मंत्र म्हणणार आहे त्यावेळेस 2 अगरबत्ती प्रज्वलित करून ठेवायच्या आहेत समोर. अगरबत्ती लावल्यानंतरच तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. तारक मंत्राचं पठण करून झाल्यानंतर त्या अगरबत्तीपासून पडलेली जी विभूती आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ती फुंकर मारून आपल्या घरामध्ये सर्वत्र टाकायची आहे. यामुळे देखील आपल्या घरातील निगेटिव्हिटी निघून जाते, नकारात्मकता दूर होते. तसेच प्रत्येक सोमवारी आपल्या घरामध्ये कालभैरव अष्टकमचं पठण करा. कालभैरव अष्टकमचं पठण ही अत्यंत चांगली सेवा आहे. या सेवेने आपल्या घरावरती झालेली करणीबाधा, वास्तुदोष, पितृदोष जे आहेत ते घरातून निघून जात असतात. तसं तर कालभैरव अष्टक रोज संध्याकाळी पठण करावं. परंतु जर तुम्हाला प्रत्येक दिवशी पठण करणं शक्य नसेल तर सोमवारी संध्याकाळी तुम्ही आवर्जून पठण करत चला. तर एवढ्या ज्या सेवा आहेत त्या तुम्हाला घरामध्ये करायला सुरुवात करायची आहे. त्या तुम्ही नक्की करून बघा. या सेवा घरामध्ये करायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या घरामध्ये खूप चांगले बदल जे आहेत ते घडून येताना तुम्हाला दिसतील. घरामध्ये कितीही वाद असू द्या, अडचणी असू द्या, त्या 100% दूर होतील आणि 21 दिवस तुम्ही ही सेवा नक्की करून बघा. याचे परिणाम नक्कीच तुम्हाला चांगले आणि फायदेशीर मिळतील. व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओमध्ये मी जी काही माहिती सांगितली ती तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते. उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.